व्हेज पुलाव, मसाले भात, वांगी भात किंवा कुठलाही पुलाव म्हटला की तो सारखाच, सगळे एका माळेचे मणीच नाही का, असं आपल्याला वाटतं. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीने बनणारी अशी छान चमचमीत हिरव्या वाटणातील मटार भात रेसिपी. अगदी क्विक आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास छान असे भिजत घातले होते. वाटी मी इथे छोटी घेतली आहे. तर तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही तांदळाचं प्रमाण इथे घ्यायचं आहे. 1 हिरवी मिरची, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 ते 2 इंच आलं आपण इथे वापरतोय वाटण्यासाठी. तर ग्राइंडरमध्ये आपण ते घालणार आहोत. त्यानंतर छान फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर मी 1 बाउल घेतली आहे. तुम्ही कोथिंबीरीचं प्रमाण अजून थोडंसुद्धा वाढवू शकता. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 चमचा पाणी घालून हे छान अशी पेस्ट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कोथिंबीरीची हिरवीगार पेस्ट करून घेतली आहे. तुम्ही हा भात किंवा पुलाव कुकरमध्ये सुद्धा करू शकता किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता. दोन्ही ठिकाणी अगदी झटपट होतो. मी आज कढईमध्ये दाखवते. तर मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 2 चमचे तेल आणि छान गरम करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आहे. तर जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला दालचिनी, काळी मिरी आणि लवंग ॲड करायची. 1 तमालपत्रसुद्धा मी घातलेलं आहे आणि आता 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे, कारण खड्या मसाल्यांचा स्वाद खूप छान येतो. आता कुठल्याही प्रकारचा भात किंवा व्हेज पुलाव म्हटला की उभा चिरलेला कांदा हा आलाच. तर तो आपण एक इथे उभा चिरलेला कांदा ॲड केला आहे आणि व्यवस्थित सौते करून घेतला आहे, परतून घेतला आहे. त्यानंतर अर्धा बाउल मी छान हिरवेगार ताजे मटार घातलेत आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती हिरवीगार, ती त्यामध्ये आपण लगेच ॲड करणार आहोत आणि हे छान पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मी सांगितल्याप्रमाणे हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण त्यामध्ये जो तांदूळ भिजवून घेतला होता तो ॲड केला आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेऊयात. तर मी इथे बासमती राईस वापरलेला आहे. जो तुम्ही पुलावासाठी किंवा भातासाठी वापरता तो कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता सुखे मसाले घालून घ्यायचे. तर पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. तिखटाचं प्रमाण पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त नक्कीच करू शकता. त्यानंतर धने-जिरे पावडर मी ॲड केलेली आहे. आता मी इथे गोडा मसाला वापरते. हा घरगुती गोडा मसाला आहे. त्याची चव खूप अप्रतिम लागते. तर गोडा मसाला असेल तर नक्कीच तुम्ही गोडा मसालाच वापरा. नसेल तर तुमच्याकडे जो गरम मसाला अवेलेबल असेल तो यामध्ये नक्की तुम्ही वापरा. त्यानंतर मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतले होते. तर त्यासाठी इथे कढईत करते म्हणून 4 वाट्या जवळजवळ आपल्याला पाणी लागेल. तर मी इथे गरम पाण्याचा वापर करते. तर जवळजवळ 2 ते 2.5 वाट्या पाणी मी आधी घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं शिजवून घेतल्यानंतर 1 चमचा मी साखर ॲड केली. आता साखरेमुळे याची चव खूप एन्हान्स होते आणि टेस्टी लागतं. चवीनुसार मीठ आलंच, मिठाशिवाय चव कसली. तर मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते. तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर 2 मिनटं पुन्हा शिजू दिले आणि झाकण ठेवून आपल्याला मीडियम हीटवरती हे शिजवून घ्यायचं आहे. टोटल मी इथे जवळपास 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. गरम पाणी इथे घातलं आहे. कुकरमध्ये तुम्ही करत असाल तर 3 वाट्या पाणी इनफ होतं. आता झाकण उघडून छान एकदा मी ढवळून बघितलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस आणि त्यावर छान बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घातली आहे आणि छान ढवळून आपण सर्व करू शकतो. तर मी ते 7 ते 8 मिनिटं पाणी घालून झाकून ठेवून शिजवून घेतला. मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा मी छान परतून घेतलेला आहे, जेणेकरून कढईच्या तळाला लागू नये. तुम्ही पाहू शकता किती छान मिळून आला आहे आणि शिजलासुद्धा व्यवस्थित गेला आहे. अगदी मोकळा मऊसूत झालेला आहे, चिकट झालेला नाही आहे आणि अगदी झटपट होतो आणि खूप टेस्टीसुद्धा लागतो. रात्रीच्या जेवणासाठी म्हणा किंवा लंचसाठी, अगदी तुम्ही लंच बॉक्ससाठी सुद्धा हा करू शकता, कारण अगदी झटपट होतोच आणि खूप टेस्टीसुद्धा लागतो. अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील आणि हिरवा मटार वगैरे असल्यामुळे पौष्टिक तर आहेच. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कुकरमध्ये करत असाल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी करा आणि सेम प्रोसेसने कुकरमध्ये फक्त 3 ते 4 शिट्ट्या न घेता 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये हा पुलाव नक्की रेडी होतो. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलीही पद्धत वापरू शकता. नक्की करून पहा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.